ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। बहुजन समाज पार्टी पुणे जिल्ह्याच्या वतीनं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती खडकवासला विधानसभा मतदारसंघामधील धायरी इथे उत्साहपूर्ण वातावरणात आणि मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली। कार्यक्रमाचे आयोजन बहुजन समाज पार्टीचे बारामती लोकसभा प्रभारी तथा खडकवासला विधानसभा निरीक्षक अरुण अण्णा गायकवाड यांनी केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र राज्य महासचिव तथा पुणे खानदेश झोन प्रभारी किरणजी अल्हाट उपस्थित होते। त्यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवन कार्यावरती प्रकाश टाकला आणि त्यांचं सामाजिक, साहित्यिक आणि परिवर्तनवादी योगदान अधोरेखित केले। यावेळी त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात यावा अशी मागणी केली आहे। कार्यक्रमासाठी पुणे जिल्ह्याचे कोषाध्यक्ष परशुराम अरुणे तसेच जिल्हा सचिव राजरतन शाक्य, खडकवासला विधानसभा प्रभारी मुकेश शेलार, विधानसभा अध्यक्ष सुशील कदम, पुणे लोकसभा प्रभारी आकाश डावकर तसेच दीपक भालेराव, प्रतिभाताई शाक्य, लालसरे साहेब, पुणे जिल्हा कार्यकारिणी सदस्य गणेशजी खंदारे, राम डावकर तसेच मनोज कसबे, निलेश भालेराव, कन्हैया जयस्वाल तसेच पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सुशील गवळी यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाज बांधव इथे मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जिल्हा महासचिव प्रवीण वाकोडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन आयोजक अरुण अण्णा गायकवाड यांनी केले। अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न हे भेटलं पाहिजे ही बहुजन समाज पार्टीची मागणी आहे आणि बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष, सामाजिक परिवर्तनाच्या महानायिका परमादरणीय बहनकुमारी मायावतीजी या जर या देशाच्या पंतप्रधान झाल्या बहुजन समाजाच्या सगळ्या लोकांच्या प्रयत्नाने, तर आदरणीय बहनकुमारी मायावतीजी या अण्णाभाऊ साठेंना नक्कीच भारतरत्न देतील। कारण की अण्णाभाऊ साठेंचं जे काही योगदान साहित्य क्षेत्रामध्ये आहे ते साहित्य क्षेत्रामध्ये फार मोठं योगदान आहे। जेव्हा बहुजन समाज पार्टीचे लोकसभा प्रभारी माननीय अरुण अण्णा गायकवाड, जे आमचे लोकसभेचे भावी खासदार आहेत बारामती लोकसभेचे, जे या विधानसभेतनं आमदारकी देखील लढलेले आहेत, जे अत्यंतिक गरिबीतनं कष्टातनं मोठे झालेले आहेत, खूप मेहनतीने मोठे झाले आहेत, त्यांची पत्नी जी आहे, त्यांचं कुटुंब आहे, त्यांच्या सदैव पाठीशी राहिलेले आहेत। अरुण अण्णा गायकवाड हे या लोकसभेतले आंबेडकरी चळवळीचा कणा आहेत। अत्यंतिक स्वतःचा वेळ, स्वतःची बुद्धी, स्वतःचा पैसा खर्च करून ते ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये काम करतात, बोरवेल्ल्यात काम करतात, खडकवासल्यात काम करतात, पुरंदरमध्ये काम करतात, बारामतीत काम करतात। तर अशा अरुण अण्णा गायकवाडांनी हा कार्यक्रम इथले जे बरोबर घेऊन अरुण अण्णांनी हा कार्यक्रम अत्यंतिक मेहनतीने पार पाडलाय। आमच्या पक्षाच्या वतीने, आमच्या वरिष्ठांच्या वतीने कुठल्याही कार्यक्रमाला 1 रुपया येणाऱ्या माणसाला दिला जात नाही, खर्च दिला जात नाही। आमचे सगळेच्या सगळे कार्यकर्ते वडगाव शहरातले असो, पुणे शहरातले असो, ते स्वखर्चाने इथपर्यंत आलेले। पावसाची परिस्थिती असताना अण्णा गायकवाडांची या सगळ्यांना साथ आहे, हे सगळ्या अरुण अण्णा गायकवाडांना नेता समजतात, त्यामुळे या कार्यक्रमाला उपस्थित झालेत, तर सगळ्यांचे आभार। विधानसभेच्या मतदारसंघामध्ये जो कार्यक्रम यशस्वी केला त्याच्यावर त्यांचे मी प्रथमतः आभार मानतो। लोकशाहीर अण्णाभाऊ साठेच्या जयंतीच्या हार्दिक अशा ह्या शुभेच्छा देतो। कसं वाटलं प्रदेश प्रभारी आले आज कार्यक्रमाला, कसं वाटलं? आता प्रदेश प्रभारी आल्यानंतर तर कार्यक्रमाला तर शोभा येणारच आहे ना साहेब। आज काय दुसरे? आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम। आणखी अण्णा ह्या जयंतीनिमित्त तुम्ही कोणकोणते उपक्रम घेतले? या जयंतीनंतर बरेच असतात, शिवजयंती असते, अजून तुम्हाला सांगतो आंबेडकरी जयंती असते, अजून मी अनाथ आश्रम मुलांना जेवणाचा कार्यक्रम करतो, त्यांना कपडे, ही शाळेचा, डॉक्टरचा खर्च ही मी सगळ्या माझ्या स्वबळाच्या खर्चाने करतो। या ठिकाणी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आभार मानतो, या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय भारत। अमोल उदमले, C24 पुणे।